पूजा खेडकरच्या घरी आता पोलीस दाखल झाल्याचं बघायला मिळत आहे। महत्त्वाची अपडेट सध्या आपण बघू शकतोय। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या आईवडिलांचा पोलिसांना शोध काही लागत नाहीये आणि अशात खेडकरांच्या घरात 2 जेवणाचे डबे पोहोचलेले आहेत। गेट बंद असल्याने सुरक्षा भिंतीवर हे डबे ठेवण्यात आलेले होते। काही वेळाने एक कर्मचारी आला आणि त्याने डबे उचलून पळ सुद्धा काढला। आता ही लफाछपी करणं खेडकरांसाठी नवं नाही, मात्र आज हे डबे नेमके कुणासाठी मागवले गेले आहेत? पूजाचे वडील दिलीप आणि आई मनोरमा खेडकरांसाठी हे जेवण आलं तर नाही ना, अशा चर्चा तर या निमित्तानं उपस्थित केल्या जातात आणि त्यामुळे सध्या पोलीस पूजा खेडकरच्या घरी दाखल झाल्याचं आपण बघू शकतो। हे दृश्य सुद्धा आपण बघू शकतोय। पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध सुरू आहे। अशातच पूजा खेडकरच्या घराबाहेर जेवणाचे डबे सुद्धा येत आहेत। त्यामुळे हे जेवणाचे डबे नेमके कशासाठी मागवले गेले आहेत? घरात कुणी आहे का, असा प्रश्न सध्या या निमित्तानं उपस्थित झालेला आहे। घरात पूजा खेडकरचे आई वडील तरी नाहीत ना, असा संशय आता पोलिसांना आल्याचं बघायला मिळतं आणि त्याचमुळे पोलीस हे सध्या पूजा खेडकरच्या घरी दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय। त्यांच्याकडून सध्या शोध सुरू आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्यासोबत आहेत। बालाजी, आपण बघू शकतोय पूजा खेडकरच्या घरी पोलीस दाखल झाल्याचं आपण बघतोय। अधिकच्या अपडेट्स या संदर्भातल्या। तर काही तांत्रिक कारणास्तव बालाजी यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचत नाहीये, मात्र ही दृश्य आपण बघू शकतोय। पोलिसांची टीम आपल्याला दिसते जी पूजा खेडकरांच्या घरी दाखल झालेली आहे। पूजा खेडकरच्या घरी ही पोलिसांची कारवाई आपण बघू शकतोय। पूजा खेडकरच्या आईवडिलांचा शोध हा खरं तर पोलीस मागील अनेक दिवसांपासून घेत आहेत, मात्र त्यातच नवीन माहिती पोलिसांना प्राप्त झाली, ती म्हणजे पूजा खेडकरच्या घरी हे जेवणाचे डबे हे ठेवण्यात आलेले होते। कठड्यावरती सुरक्षा भिंतीवर, घराच्या सुरक्षा भिंतीवर हे डबे ठेवण्यात आलेले होते आणि त्यामुळे हे डबे नेमके कुणासाठी ठेवले, त्यांच्या घरात कुणी आहे का किंवा पूजा खेडकरचे आई वडील या घरातच आहे का, असा संशय पोलिसांना आलाय, अशी चर्चा सुद्धा खरं तर या निमित्तानं उपस्थित केली जाते आणि त्यामुळे ही धडक कारवाई पोलिसांनी केलेली आहे पूजा खेडकरच्या घरी आणि तीही लाईव्ह दृश्य आपण बघू शकतो। आणि पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी बालाजी यांच्याकडे मी जाते आहे। बालाजी, आपण बघतोय ही दृश्य बघतोय पूजा खेडकरच्या घराबाहेरची दृश्य, पोलीस सध्या दाखल झाल्याचं आपण बघू शकतोय। काय सध्याची परिस्थिती? नक्कीच काल जे आहे ते मनोरमा खेडकर जी पूजा खेडकरची आई आहे तिने पोलिसांना सहकार्य केले नाही, त्या विरोधात चतुर्संगी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याचा तपास करण्यासाठी जे आहे ते आज सगळे पोलीस अधिकारी त्यांच्या घरी दाखल झालेले आहेत। मागचा जो त्यांचा अनुभव आहे तो खूप पोलीस अधिकाऱ्यांशी वाईट होता, त्यामुळे मोठा पोलीस बंदोबस्त घेऊन जे आहेत ते चतुर्संगी पोलीस स्टेशनचे सगळे अधिकारी इथं पंचनामा करण्यासाठी आणि या सगळ्याचा तपास करण्यासाठी दाखल झालेले आहेत। खरं तर याच सगळ्या प्रकरणामध्ये नवी मुंबईमध्ये एक अपघात झाला, त्या अपघातातला क्लीनर आहे, तो क्लीनर जो आहे तो किडनॅप करून यांच्या 4 व्हीलर गाडीमध्ये आणण्यात आला होता, तो पुण्यात होता। त्याचा तपास करताना ही सगळी आरेरावी झाली, मात्र त्या तपासातले जे 2 आरोपी आहेत आणि जी गाडी आहे ती गाडी मात्र इथून पळवून लावण्यात आली, असा जो गुन्हा आहे तो मनोरमा खेडकर यांच्यावर दाखल करण्यात आलाय। त्याचबरोबर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणे याचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि त्यासाठी चतुर्संगी पोलिसांचे सगळे कर्मचारी आता या सगळा तपास करतायत, त्यांना नोटीस देत आहेत आणि पुढील सगळी प्रक्रिया करतायत। मात्र जे नवी मुंबईंना आरोपी हवे आहेत ते 2 आरोपी सुद्धा या ठिकाणी नाही आहेत, त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेमध्ये किचकट प्रक्रिया आहे। 2 पोलीस स्टेशन अंतर्गत ही सगळी प्रक्रिया आहे, ती सगळी प्रक्रिया पार पाडली जाते आहे। आता मात्र पोलिसांना त्यांनी आत घेतलेलं आहे। आपण पाहिलं की पोलिसांना उड्या मारून जे आहेत ते मनोरमा खेडकर यांच्या घरी जावं लागलेलं होतं, कारण ते गेट उघडत नव्हते। पोलिसांनी आता गेट उघडलेलं आहे, पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केलेला आहे आणि सगळे पोलीस अधिकारी आता सगळी पुढली कायदेशीर प्रक्रिया करतायत। मात्र खेडकर कुटुंबियाची जी आरेरावी आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे। यापूर्वी सुद्धा वादग्रस्त निलंबित आयएस ट्रेनी अधिकारी पूजा खेडकर यांच्या सगळ्या बोगस कागदपत्रामध्ये या सगळ्यांवरती गुन्हे दाखल करण्यात आले होते। यापूर्वी मनोरमा खेडकर यांनी एका शेतकऱ्यावरती पिस्तूल रोखली म्हणून गुन्हे दाखल करण्यात आलेले होते। त्यामुळे हे खेडकर कुटुंबीय वादग्रस्त आहे आणि त्यातच आता ही भर पडलेली आहे आणि आजही त्यांनी पोलिसांना
सहकार्य केलेलं नव्हतं. त्यामुळे पोलिसांना नाईलाजास्तव गेटवरून उड्या मारून अधिकाऱ्यांना मध्ये जावं लागलं. अधिकाऱ्यांनी मधून त्यानंतर गेट काढलं आणि आता सगळे पोलीस अधिकारी जे आहेत ते घरामधले जे सदस्य आहेत त्यांच्याशी बोलतायत. नेमकं 2 जेवणाचे डबे सुद्धा आत गेले, ते कुणासाठी गेले होते आणि आज याची सगळी माहिती जी आहे ते पोलीस आता सविस्तर बाहेर आल्यानंतर सांगतील. तपास चालू असल्याने पोलिसांनी आपल्याला बोलण्यास नकार दिला होता. मात्र ज्यावेळेस हे पोलीस सगळे बाहेर येतील, पंचनामा करतील, त्यावेळेस सगळी प्रक्रिया जी आहे ती आपल्याला पाहायला मिळणार आहे. मात्र वादग्रस्त खेडकर कुटुंबियाचा आणखी एक पराक्रम आपल्याला पाहायला मिळतोय. हो बालाजी, तुम्ही म्हटल्याप्रमाणे सध्या पोलीस आहेत ते घरातील काही सदस्य आहेत त्यांच्याशी बोलतायत, त्यांच्याशी चर्चा करतायत. हे नेमके सदस्य कोण आहे हे समजू शकतं का आणि पोलिसांकडून नेमकी काय माहिती मिळते? हे नेमके सदस्य कोण आहेत हेच पोलिसांना सुद्धा माहिती नाही. पोलिसांकडून एकूण 4 जणांचा शोध सुरू आहे. जे 2 आरोपी फरार आहेत त्याचबरोबर मनोरमा खेडकर या सुद्धा फरार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे हे तिन्ही आरोपी फरार असल्याने नेमकं घरामध्ये कोण आहे, 4 ते 5 गाड्या ज्या आहेत ते पोलिसांना मध्ये पाहायला मिळत आहेत. या गाड्या कुणाच्या आहेत, जी गाडी पळवून लावली, जी गाडी इथून पसार केली गेली ती गाडी कुठं आहे, या सगळ्याचा तपासाचा भाग आहे. मात्र पोलिसांना जे प्राथमिक माहिती आहे हवी होती ते मिळत नसल्याने शेवटी पोलिसांनी नाल्याजस्तव गेट तोडलं, गेटवरून उड्या मारल्या आणि आत गेलेले आहेत. त्यामुळे आता आतमध्ये कुणालाही येऊ दिलं जात नाही. मात्र या सगळ्यांची माहिती जी आहे ते स्थानिक चतुर्संगी पोलीस करतायत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत नवी मुंबईचे पोलीस अधिकारी सुद्धा ज्यांना पंचनामा करायचे ते आलेले आहेत. त्यामुळे या सगळ्यांचे जी प्रक्रिया आहे ती यापुढली सगळी आता कशी असणार आहे ते पाहावं लागेल. आता मात्र हे सगळं जे आहे ते अगदी फिल्मी स्टाईल आपण हे सगळा प्रकार म्हणू शकतो. कारण ज्यावेळेस पोलीस आले, पोलिसांनी आत आवाज दिला, मात्र कुणीही मधून प्रतिसाद देत नसल्याने पोलिसांनी गेटवरून उड्या मारून आतमध्ये गेले. त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्यांनी गेट काढलं आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आत घेतलं. त्यामुळे या सगळ्या तपास मनोरमा खेडकर आता तरी सहकार्य करतात का पोलीस कुठली अटकेची किंवा ताब्यात घेण्याची कारवाई करतात हे पाहावं लागेल. मात्र अशा पद्धतीने हे सगळं वादग्रस्त कुटुंबियाचं पुन्हा एकदा प्रकरण गाजलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच बालाजी, या सगळ्या घडामोडींवर असंच लक्ष ठेवून राहा. तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. ही दृश्य आपण बघू शकतोय पूजा खेडकरच्या घराबाहेरची दृश्य आहेत. सध्या पोलिसांची टीम ही पूजा खेडकरच्या घरी पोहोचलेली आहेत. घरामध्ये जे काही सदस्य आहेत त्यांच्याशी चर्चा ते करतायत, त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. हे सदस्य कोण आहेत याची अद्याप माहिती आपल्यापर्यंत सुद्धा आलेली नाहीये. सध्या पोलीस आहेत ते पूजा खेडकरच्या आईवडिलांचा शोध घेत आहेत. त्यातच एक नवीन अपडेट आलेली होती. पूजा खेडकरच्या घरी जी सुरक्षा भिंत आहेत त्या ठिकाणी डबे सुद्धा ठेवण्यात आलेले होते आणि त्यानंतर हे डबे नेमके कुणासाठी याची चर्चा सुद्धा रंगलेली होती. ही दृश्य आपण बघू शकतोय. पूजा खेडकरच्या घराच्या बाहेरची दृश्य आहेत. पोलीस आहेत ते गेटवरून चढून आतमध्ये प्रवेश करताना ते आतमध्ये गेलेले होते. त्या दरम्यानची ही दृश्य आपण बघू शकतोय. खरं तर आपण बघितलेलं होतं, कालचीच घटना बघितलेली होती. पूजा खेडकरच्या आईनं पोलिसांसोबत हुज्जत घातलेली होती. त्यांच्या अंगावर कुत्रे सुद्धा सोडलेले होते. त्यांच्याशी बोलण्याचा सुद्धा खरं तर प्रयत्न करत होते पोलीस, मात्र त्यांनी नकार दिलेला होता. काही त्यांच्याशी संपर्क होत नव्हता. त्यातच पोलिसांनी हा गेट पार करून त्यांच्या घरामध्ये प्रवेश केला. आजची ही दृश्य आहेत आणि ती दृश्य आपण बघू शकतोय. सध्या पोलीस पोहोचलेले आहेत. जे घरातले सदस्य आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतायत. यामधून नेमकी काय माहिती मिळते, पूजा खेडकरच्या आई वडिलांचा शोध लागतो का हे बघणं सुद्धा महत्त्वाचं असेल. हे दृश्य आपण बघू शकतो ज्या दरम्यान पोलिसांनी गेट पार करून त्यांच्या घरात, पूजा खेडकरच्या घरात प्रवेश केलेला होता. त्या दरम्यानची ही दृश्य.